जीवाहुनी आवडसी जीवा रे देवा तू, जीवाहुनी जीवा रे आवडसी देवा तू, पाहता वचन संतुष्ट वचन, आले ऐकता गुण रे देवा, 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 आस्तांगे तनु त्रिताप गेला सिन, वर्णिता लक्षण रे देवा, वर्णिता लक्षण रे देवा, वर्णिता लक्षण रे देवा, वर्णिता लक्षण रे देवा, बरवा 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 देवा तू, बरवा 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 देवा तू, जीवाहुनी आवडसी जीवा रे 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 देवा तू, मन झाले उन्मन अनुपम्य गहन, मन झाले उन्मन अनुपम्य गहन, तुकया बंधू म्हणे महिमा नेने रे, 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 बरवा 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 देवा तू, बरवा 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 देवा तू, जीवाहुनी आवडसी जीवा रे 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 देवा तू. प्रस्तुत प्राप्त भरंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यातील जेवढीकरांच्या प्रतीप्रमाणे 321 क्रमांकाचा कानोबारायांचा अभंग म्हणत आहे. तुकोबारायाचे बंधू कानोबा भजने होते, ते नाही संतच होते, आणि त्यांचा अभंग आहे. आणि हा अभंग म्हणायला अवघड आहे बरं का, तसं व्हायले नाही त्याच्यात पुन्हा काही कमी जास्त असते. हा मग ते अवघडच आहे, म्हणायचं अवघड आहे. म्हणा ना तुम्ही दमदाटी व्हायली ते बसत नाही एक चरण अष्टांगे तनु त्रिवेद ताप गेला सीन जाऊन बघून बसवला, त्याच्यात अक्षर बकळ असं म्हणायला हे आता कठीणच जाणार आहे. कोणी चालू म्हणजे त्याच्याबद्दल नाही चाललं, पण ते तुकडे तर जेमकर्त जरतच आहे. चल ठीक आहे असे हे अभंग कानोबारायांचा आहे. कानोबाराय तुकया बंधू म्हणे महिमा नेने रे, तुकया बंधू म्हणजे तुकारामांचे भाऊ, 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी, आणि महाराजांच्या पाठीवर पाय देऊन आले. महाराजांच्या ते बरे तुकाराम महाराजांचे 3 भाऊ, थोरले होते ती सावजी, मधवे तुकोबाराय आणि धाकटे कानोबा. आणि कानोबारायला नाव आहे आज्याच. लक्षात आलं की नाही? कानोबारायला नाव कोणाचं आहे? आज्याच आहे बरं. कानोबा, कानोबाचा बाप, कानोबाचा बाप कोण? बोलबा म्हणजे की कानोबाचा बाप बोलबा नाही, कोण आहे? अरे पुढचा कानोबा रे, कानया. कानोबा तुकाराम महाराजचा भाऊ, त्याचा त्या बापाचं नाव काय? हा मग तेच म्हणा तुकाराम महाराज. अरे असू दे रे, मग बोलबाचा बाप कोण आहे? मग असं म्हणजे आज्याचं नाव ठेवीत होती पहिले, आता ठेवते की नाव करी ते असं म्हणतो. पहिले विश्वंभर बाबा, हा विश्वंभर बाबाचे पुत्र हरी, हरीचा विठ्ठल, हा विठ्ठलाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकराचा कानोबा, कानोबाचा बोलोबा, आणि बोलोबाचे तुकाराम महाराज. तुकाराम महाराज, सावजी, कानोबा हे 3 भाऊ. हे बोलोबाचे 3 पोरं, बरोबर आहे ना? मग त्यापैकी बोलोबाच्या बाबाचं नाव कानोबा आहे, आणि कानोबाचं नाव ठेवलं पोराचं, म्हणजे आज्याचं नाव ठेवलं. असं आहे ते. म्हणजे कान्हया डबल आला त्या वंशात, नाही का? ते शिवाजी महाराजांच्या वडिलात थोरला शिवाजी, धाकटा शिवाजी अशी नाव ठेवीत होते ना. थोरला बाजीराव पेशव्या, दुसरा बाजीराव पेशव्या, म्हणजे पहिल्याचं नाव पुढे ठेवीत होते, ती सगळीत होते नाव.
असं असतं. पहिली पद्धत होती ती नाव ठेवायची, असं ते होतं. मग आपल्या रामप्रभूचं नाव नाही काय, रघुराज. रघु कुठं, रामाचं नाव कुठं येते? त्यांच्या मला वाटतं रामाचा बाप दशरथ, दशरथाचा बाप आणि अजयचा बाप रघु. पंजाचं नाव रामप्रभूचं नाव आहे का, ते पंजावर आहे. पंजावर रघुराज. रघुराज म्हणजे रघु नावाचा एक राजा होऊन गेला रामप्रभूच्या वंशात, म्हणून त्यामुळे ते पुढे आणखी रामाचं नाव रघुराज ठेवलं, पंजाचं नाव ठेवलं. अशा पद्धतीनं हे कानोबार आहे. कानोबार आहे म्हणजे अजयचे नाव करेल असे कानोबार आहे. आणि निष्ठावान भक्त देवाचे कानोबारायांची निष्ठा तुकोबारायांपासूनच वाढली. महाराजच गुरु आहेत, त्यांचे दुसरे कोणी गुरु नाही. कानोबाराय कोण्या गुरुकडे गेले असं नाही, नारळ उदबत्ती घेऊन हे नाही. फक्त तुकाराम महाराजांना त्यांनी गुरु मानलं. महाराज म्हणले नाहीत माझा शिष्य आहे म्हणून, शिष्य म्हणतच नाही चांगला महाराज. कोणाला आमचे शिष्य आहेत असा चांगला महाराज म्हणू शकत नाही, म्हणतही नाही. कळलं का? आमच्या स्वाध्यायी आहेत, सहपाठी आहेत असं काही म्हणेल, किंवा त्या अनुयायी असे म्हणेल, पण शिष्य म्हणत नाही. शिष्य म्हणल्यावर त्याचं पाप बोडक्यावर घ्यावं लागते. त्यानं केलेलं पाप कोणी घ्यावं लागते? हा, गुरुनं शिष्यानं केलेलं पाप माणूस काढलं. शिष्यानं पुन्हा आपण दीक्षा दिली, पुन्हा त्यानं माणूस काढलं. आपण दीक्षा दिली त्यानं दारू केली, आपण दीक्षा दिली त्यानं रानरणी करायला आहे. म्हणजे पाप कोणी बघावे? शास्त्र आहे ना, शास्त्र आहे ते राहू दे, विषय वेगळा ते कशाला करायचं. अरे बाबा समजून घ्या, शिष्य केले पाप गुरुने भोगावे, स्त्रीने केलेलं पाप नवऱ्यानं भोगा, बायकोने केलेलं पाप कोणी भोगा, मुलाने केलेले पाप बापाने भोगावे, प्रजेने केलेलं पाप राजानं भोगा, आणि राजाने केलेलं पाप पुरोहितानं भोगा. म्हणून तर पौरोहित्यामध्ये ब्रह्मतेज कमी होत असते. ब्रह्मतेज जर सांभाळायचं असेल तर कोणाचा पुरोहित व्हायचं नाही. पुरोहित झाला की ब्रह्मतेज त्याचं कमी झालं. वशिष्ठाचं ब्रह्मतेज त्याच्यामुळं त्याचं ब्रह्मनिष्ठेत तरी पण तेवढं तेज दैदिप्यमान झळकलं नाही. त्यांचं का झळक नाही त्याचं कारण आहे पौरोहित्य करावं लागलं. आणि पौरोहित्यात जर काही चूक झाली त्या राजाकडून तर ते पाप त्या कोणाला बघावं लागते? गुरुला. त्यांचे वंश चांगले होते म्हणून जमलं, त्याच्याबद्दल नाही वाद. पण पुरोहित म्हणलं की ब्रह्मतेज नष्ट होत असते, म्हणून कोणाचं पौरोहित्य करायचं नाही. कोणाचा गुरु झाला की मग त्याचं शिष्याचं पाप आपण जर त्याला स्वीकारलं आणि त्या शिष्यानं केलेलं पाप, दारू पेत असेल, मांस खात असेल, वर काय अनाचार करीत असेल, पापाचा पैसा कमवित असेल, ते काही त्याच्याकडून पाप हो द्या, त्याचं अर्ध पाप कोणाला घ्यावं लागतंय? म्हणून गुरुने न करावा शिष्य वाटा पावे त्यास केल्या अर्ध्या कर्माचा. आपल्या वारकरी संप्रदायात कुठं तरी आहे काय ऐकवा? आहे का? रंगनाथ गुरुजीनं काय असं काय कोणाला दीक्षा दिली का? दाखव बरं कुठे दिली. त्यांच्या आयुष्यात मोतीराम महाराजांनी दिली. मारुतराव महाराजांना गुरु मानलं का मोतीराम महाराज त्यांना गुरु शिष्य म्हणले? केव्हा दीक्षा दिली होती? फक्त सगळं राहिल्या अभ्यास केला. मग अभ्यास करणं हेच खरं गुरु शिष्याचं काय करतो मी? सद्गुरूपाशी राहणं आणि चिंतनाचा अभ्यास करणं, आणि ह्याच्यातच खरं गुरुत्व आहे. मग मोतीराम महाराजांच्या संग मारुतराव महाराज राहिले, पण त्यांनी दीक्षा दिली किंवा माझा शिष्य मारुती असं नाही म्हणले. असं नाही, हा मारुती महाराज म्हणले माझे गुरु कोण होते? मग आम्ही म्हणतो ना, पण राष्ट्रातले आमचे गुरु आहेत ते म्हणतो की नाही? बरं, जिथं जिथं चिंतन केलं तिथे आपला गुरुच ठरतो. मग ते वमनवार महाराजांचं चिंतन म्हणजे गुरुच म्हणावे लागते. प्रल्हाद शास्त्री लेखन केलं म्हणजे चिंतन केल्यामुळं ते म्हणत असतील, पण त्यांनी म्हणून आहे ना. मग आपले रंगनाथ गुरुजी असो तर दादा महाराजांकडे काय शिष्य कमी होते? म्हणजे हे शिकलेले पोरं पुष्कळ आहे. जोग महाराज हे ते, पण ते जोग महाराज बी कोणाला शिष्य म्हणले नाहीत. चांदेकर मामाला म्हणले नाहीत, तुमच्या बंकर स्वामीला म्हणले नाहीत, लक्ष्मण बाबांना म्हणले नाहीत. हा, हे सगळे जण म्हणत होते आमचे गुरु आहेत कोण? जोग महाराज. हे खरं आहे ना. जोग महाराजांना अभ्यास केला होता, आणि अभ्यास करणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. आणि गुरुनं त्याला शिकविणं. याचा अर्थ ब्रह्मनिष्ठता, दयाळुता आणि सुरक्षितता तिन्ही गोष्टी गुरुकडे लागतात. असू द्या, आपलं ते नाही चाललं, आपलं इथं चाललंय. कान्होबारायांनी गुरु मानलं तुकोबारायांना,
तुकाराम महाराज कान्होबाला गुरु म्हणले नाही. मग आता ते सावजी निघून गेला यात्रेला. सावजी बायको मेली त्याची. कोणाची? सावजीची. सावजीची बायको मेल्यावर ते सावजी यात्रेला गेला तर पुन्हा नाही आला. तुम्हाला मागे सांगितलं होतं मी. पुन्हा त्याचा पत्ताच नाही आतापर्यंत. 400 वर्ष झाले. सावजी जे नाव गेलंय सावजीचं जगातून, ते कुठं सावजी की, कुठं राहिला की, कुठं मेला की, कुठं काय स्वरूपात विलीन झाला. असं काही की काशीला गेला होता, तिथं संन्यास घेतला आणि तिथंच आणि मग त्या आपले शेवट निर्माण केले. पण असं म्हणण्यात येते. पण कुठं कोण्या मठातून कोणते गुरु होते सावजीचे काय मिळालं नाही. सावजी उदासच होता आणि ब्रह्मरूप झाला असा सावजी होता पहिलाच. ते बायकोच्या आश्रयाने राहत होतं. ते बायकोला नको वाटत होतं, पण गाय घरी अडकलेली होती म्हणून काही दिवस राहिले आणि बायको मेल की संधीच गोसली. मग तो काय, मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले तसं झालं. तसं काय व्याध हातोली सुटला व्यंग मुदयचा. पाखरू एखादं कोणलेला असावं, ती लावरी म्हणा काही पाखरं असतील ना, 12 जण धरलेलं पाखरू आहे त्या पिंजऱ्यात कोंडलंय. आता त्याला मग निगा वाटते बाहेर, पण ते पारची सोडीत नाही. आणि आऊ चुकून पार द्या कोण ती कवाड काढता काढता कसं उघडं राहिलं की काय नाही. म्हणजे पाखरू निष्ठल. विहंगम म्हणजे पाखरू निष्ठल. आणि ते जसं पळून जातं की मला पुन्हा हे धरील गळ्या म्हणून, त्याप्रमाणे सावजी पळून गे या संसाराच्या बेन बेन. तो नैराश्य विनटला, तो व्याधा हातून सुटला विहंगमू जैसा. तशी सावजीची स्थिती झाली. सावजी तीर्थयात्रेला गेला तर तिकडच गेला, पुन्हा नाही आला. मग राहिले कोण? तुकाराम महाराज आणि कान्होबाराय. माय बाप बी दुष्काळात मेले. तुकाराम महाराजांनी थोरली बायको मेली, थोरल्या बायकोचं पोरग मेलं. राहिली आवली आणि आवलीचे 1-2 पोरं, ते 3 पोरी. 2 पोरं. एक नारायण महाराज वैकुंठाला गेल्यावर झाले. तो नारायण महाराज 3 पोरं 3 पोरी हे आहेत. ऐका, 3 मुलं 3 मुली आहेत. पैकी एक मुलगा महाराज वैकुंठाला गेल्यावर जन्माला. लक्षात आले नाही? बोललेले नाही भाऊ. महादेवाने उठो अगोदरचे भागीरथी कासिम गंगा त्या 5 हे 2-3 पोरी हे 2 पोरं किती झाले? 5 झाले. त्यापैकी जे नारायण महाराज म्हणतात ते तुकाराम महाराज प्रति तुकाराम महाराज असे होते नारायण महाराज. ते नारायण महाराज वैकुंठाला गेल्या अवतीर्ण झाले आपल्याला हे म्हणायचे. मग हे 5 लेकराचं कुटुंब यांचं आणि कान्होबाची बायको. मग ज्यावेळेस वह्या बुडविल्या, वह्या म्हणजे सावकारीच्या गंगेत, त्यावेळेस कान्होबाला म्हणून लागले दादा अहो आज दुष्काळ आहे, लोकांकडे जरी नसल. असंच झालंय आताच्या पावसामुळे. असंच झालं. 1 वर्ष काहीच पाणी पडलं नाही महाराष्ट्राच्या काळात. आणि त्याच्या पाठोपाठ 2 वर्ष सलग असा पाऊस झाला. आता तसंच आहे वडा काळ. मग काय सगळं नष्ट झालंय. गुरे ढोरे हे पावसामध्ये सगळे मेले. आणि मग ती परिस्थिती महाराष्ट्रावर वाईट ओढवली. अशा प्रकारचं झाल्यावर मग ती सावकारी बुडायची वेळ आली. महाराज म्हणले बाबा काय येणं येत नाही, त्या वह्याकडे बघू दुःख मात्र पाहिजे होत. या वही बघितली त्याच्यात नाव निघते. नाव निघते की नाही? की साहेबाकडे इतके पालण्याकडे तितके. आणि त्याच्या मागा गेले ती म्हणते तर आम्हालाच खायला नाही बाबा, काय देऊ बाबा पण आल्यावर देऊ. याचा अर्थ द्यायचं लक्षण नाही. मग काय ते दुःख होते नाव वाचून. त्याच्याकरता महाराज कंटाळे संसाराचा त्याग करायचा विचार केला. त्याच्या अगोदर म्हणजे हे पहिलं तर खातं बुडवून टाक. खातं बुडविलं का कटकट म्हणून रस्त्यावर घेतल्या वह्या त्या दगड बांधून नदीत बुडवायचा विचार केला महाराजांनी. त्यावेळेला कानवर आहे थोडे ती आवली बी तिथलीच होती की जरा संसारी. ती देराला म्हणली असेल हो तर काय देराला भाऊजी हे वह्या बुडवायचे तर कवा ना कवा येईल.
जरा चुका झाल्यावर काय रुपयाच्या आठाने तरी उजून होते किंवा आणि बघा हे टाकून द्यावे किंवा या तुम्हीच म्हणा माय मला म्हणता येत नाही मला ऐकत नाही तरी मग कानोबा आहे अरे पुढे कानोबा म्हणजे दादा काय झाले ते म्हणजे ह्या बोलून टाकायला कानोबा लोकांकडे येणं आपलं ते काही येत नाहीत लोक आता दुष्काळ पडला म्हणजे 2 वर्षी 3 वर्ष झाले म्हणजे सगळं बेकारी गेले लोकांचे काय देणार आहे टाकून फार्माचं करावं दुष्काळ चाल नको का जाऊ दे कुठाने म्हणून हे वया उडवायलो नाही म्हणजे दादा अहो ते कसं आहे म्हणले आज ना उद्या जरा चुका झाल्यावर आपण मागू शकतो तुमच्याकडे होतो पैसे आता 100 रुपये तर 50च द्या असं काही पुढे करून म्हणलं तर काही उसळी होईल राहू द्या माया म्हणून ते म्हणले मला नकोय तू अर्ध वाटून घे आपली सावकारी गेलं किती एकूण इतके म्हणाल्याकडे तितके कोणाकडे कोणती आसाम्या तुला घ्यायच्या बघ त्यावेळी आसाम्या निवड आवड असते बरं काय हा माहित असतंय ही जरा खट्याळ आहे ही जरा कोणत्या चांगल्या वांगल्या तुला घ्यायच्या ती आसाम्या घे दादा ढुल्या लागत्या आले तर आले हो महाराज कानोबाला वाटून दिल्या आणि अर्ध्या राहिलेल्या गंगा कानोबाला काही दिवसाला उकळत दिली त्याच्याही लक्षात आलं दादा करायला की खरे हे सगळं खोट उकळती व्हावी महाराज असं भावाच्या पावलावर पाऊल टाकूनही नाही भाऊ वागाव माणसाला आपला भाऊ कसा वागला जसं वागाव त्याला खरा भाऊ म्हणजे रामासारखा लक्ष्मणासारखा जोडे जसे राम लक्ष्मण जसे तुकाराम महाराज कानोबाचा जोड आहे आणि ते दादा मलाही कटाळा संसारात आला तुला पहिलंच बोंबलाय म्हणली तूच नादाला लागला खेळायला नादाला लागून त्या संसाराच्या गार केलेत माणसं आणि हे सगळे जीव बेजार केलेत बाबा आता देवाची प्राप्ती करू आणि देव शोधित करू चल शोधित विठ्ठला जाऊ चला मला प्राप्त झालाय तर तुलाही प्राप्त होईल तू माझ्या मागे ये तिथून पुढे त्याने टाळ घेतला महाराज कीर्तना उभे टाकले तिथं ध्रुवपद ठरवून टाकलं इथून पुढे माझे बंधुरा उभा टाकेल कीर्तनाला तिथं मी टाळ घेऊन असं संतत्व आला अंगात कोणाच्या कानोबाराच्या मग त्यांना अभंगाची स्फूर्ती झाली आहे मग तो कानोबाराने अभंग केलेच ना या गाठ्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 4092चा गाथा आहे आपला तुकोबाराने 4092 पैकी 50-52 अभंग आहेत इतरांचे तर ते 4040 अभंग महाराजांची एकटेचे या गाठ्यात किती 4040 राहिलेल्या 52 पैकी रामेश्वर शास्त्रीचे काही आहेत कानोबाराचे काही आहेत आणि थोडे निळोबारे या तिघाचे मिळून 50-52 अभंग हे 50-52 तिघाचे सोडले बाकी पूर्ण 4040 एकट्या त्याच्या कानोबाचे काही अभंग गायच्यात आलेले तर आपल्या समोर आलाय त्या अभंग कोणाचा आहे कानोबा कानोबा 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी मराठी टाळकरी मराठ्यांचा टाळकरी गावातला कानोबा एक कोळीबा पाटील लोहगावकर 2 आणि महाराजी गाड्या दावा 3 मराठी टाळकरी त्यापैकी कानोबा टाळकरी आहे मराठ्याचा आणि ते कानोबारायांना सुद्धा आणि कवित्वाची स्फूर्ती झाली काय अभंग आहेत कानोबाचे अभंग आहेत बरं हो ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेस ते कानोबाराय तर याच्यात नाही ते अभंग आले स्पेशल दुसरीकडे अभंग आहेत कानोबारायचे स्पेशल लय देवाला भांडले कानोबाराय आणून भावा माझ्या वेगळी हो देवाला बोलू लागले कोण कानोबाराय देवाला बोलले काय देवा माझ्या भावाला नेलच म्हणले गडबड द्यायस तू असं केलं तसं केलं लय म्हणले महाराज कानोबाराय लय बोलले देव माझ्या भावा आणून वेगळी हो धिंद धिंद तुझ्या उडवीन धिंदाड्या काय आहे ना धिंद धिंद तुझ्या उडवीन धिंदाड्या म्हणजे तुझ्या धिंदाड्या काढील माझ्या भावाला तो आणून का वैकुंठाला घेऊन गेला असे कानोबाराय ते अभंग याच्यात नाही आले ते म्हणजे स्पेशल आहे त्यांच्या अभंग पण गाच्यात जे काही आले ती तुळपैकी काल आहे हो असे कानोबारायचा मोठा अधिकार होता बरं कानोबा म्हणजे कानोबाच होते आणि ते राम लक्ष्मणात होते बंधू पाटील यांनी कीर्तन करावं त्यांना ध्रुवपद धरावं असा आणखी भावाभावाचा जोड असतं काय काय गावाला हा हो आता मी भाऊ आहेत ना हे महाराज आहे ते टाळकरी आहे असे आहेत भाऊ भाऊ 3
बरवा 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 देवा. बरोबर आहे ना? अभंगाचं पहिलं चरण आहे बरवा 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 देवा तू तीनदा बरवा. आणि जीवाहुनी आवडशी जीवा रे देवा. बरोबर आहे म्हणतात तू बरवायस 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 आणि जीवापेक्षा जीवाला आवडतोस देवा तू. असं त्यांनी वाक्य उच्चार. आता तीनदा बरवा का म्हणले त्याच्या पाठीमागली काय भूमिका? तीनदा बरवा तसं तर दुरुक्ती जिथं असेल तिथं दुरुक्ती दोष असतो. बरवा एखादी गोष्ट दोनदा सांगितली तर काय त्याला म्हणतात? दुरुक्ती दोष. इथं तर तिरुक्ती आहे, दुरुक्ती नाही आहे, तिरुक्ती. ही तिरुक्ती कशी काय केली तुकारामांनी? बरवा 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 नाही, ती तिरुक्ती आहे संयुक्ती एक. आणि आदरात म्हणजे आदरात दुरुक्ती दोष नसतो, आदरात तिरुक्ती दोष नसतो. आदरात आदरात कळलं ना? आवडीमध्ये आवडीमध्ये ते दोष नसतात, एक लक्षात ठेवा. जसा बाप एखाद्या मुलाला आणि जर शिकवायचं असेल सांगायचं असेल इकडं हे बोलून घेतो इकडे पिंड्या बस, त्याला वाटतं हे पोरं शिकावं यानं कलेक्टर असे मनातली काय अपेक्षा म्हणून ते सांभाळतं. बस तू लातूरला ठेवलं हे केलं तिथून वापस यायला विचारणार अरे काय जिंदगी वाया चालली वाया तसं करू नको. माझं म्हणणं आहे मी तुला पैसे पुरवितो बरं, तुला काय लागतील तेवढं पैसे देतो, तुझी व्यवस्था चांगली खोली अमुक वाटेल ती व्यवस्था करतो. तू काय कर अभ्यास कर आणि डॉक्टर वकील नाही कलेक्टर काहीतरी पदवी कमावणं जीवनात येऊन मग त्यावेळेला ते म्हणलं शिकर बाळ्या शिक मग ऐक कदरल्या म्हणतो की नाही? शिकर बाळ्या शिक शिक शिक्षण शिक. किती भारी आलं दोनदा आलं की नाही? ते म्हणजे आदरात करू म्हणजे आदर करून त्या लेकराला शिकवा वाटावं शिकवायचे. अंतकरणातली आदराची शिक्षणाबद्दल जे आदर आहे त्या आदराबद्दल दुरुक्ती आली ते दोष होऊ शकतात. आता इथं तीनदा म्हणले बरवा बरवा बरवा. हो मग तीनदा का म्हणले? तीनदा एक तर आदर आहे, कानोबारायणला देवाचा आदर आहे आणि आदरामुळे तीनदा म्हणले. आणि दुसरे दोन कारण आहेत, लाक्षणिक कारण एक लक्षात आलं आणि एक व्यावहारिक कारण म्हणजे शाब्दिक कारण. असे काही कारण आहेत. ते कसे? तीनदा म्हणले तर बरवा 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 तर तीन देवाचे स्वरूप आहेत. आता बरवा शब्दाचा अर्थ सरळ ते होतो बरा. बरा म्हणजे काय? बरवा. माणसं म्हणतात ना कसा माणूस नाही माणूस ते माणूस चांगला बरा बरा माणूस. बऱ्याच काम आहे. बरा म्हणजे श्रीमंतीनं बरा श्रीमंती असूनही स्वभावानंही बरोबर आहे. खूप श्रीमंत माणसं श्रीमंतीच्या बाबतीत बरा म्हणतात काय तर बऱ्याच लेकरू होते. हो बऱ्याच लेकरू म्हणजे कसं? मोठ्याचं लेकरू होते. मोठ्याचं लेकरू म्हणजे बऱ्याच लेकरू आहे असा त्याचा अर्थ होतो. बरं काय ते एवढ्यानं बरा नाही आहे, एवढ्यानं ते बरा नाही आहे. बऱ्याच लेकरू म्हणजे श्रीमंतात लेकरू एवढा अर्थ तिथं होईल. पण बरा माणूस महाराज खरंच बरा आहे ते माणूस म्हणजे एक तर श्रीमंत आहे, आल्या गेल्याची दया करणारा ओळखणारा आहे आणि कोणाचे आदर करणारा म्हणून त्या बाबतीत ते बरा आहे. बरा शब्दाचा अर्थ बरवा. बरा म्हणजे बरवा. मग देव बरा आहे किंवा बरवा आहे. मग कसा बरवा आहे? त्याचे तीन स्वरूप आहेत. सगुण साकार, सगुण निराकार आणि निर्गुण निराकार. देवाचे तीन रूप आहेत ना. मग तिन्ही रूपामध्ये बरा आहे की नाही देव? बरा आहे. निर्गुण निराकार रूप आहे, अत्यंत शुद्ध आहे. कोणत्याच प्रकारचा मायेचा कुठं लेश शुद्ध नाहीये. शुद्ध म्हणून जय जय देव निर्मळ निर्जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. देव निर्मळ आहे. निर्मळ म्हणजे शुद्ध आणि त्याचा पर्याय शब्द शुद्धतेचा पर्याय शब्द निर्मळ आहे असं वापरला तिथं निर्मळ. नाहीतर सरळ सरळ शुद्धच म्हणून जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे
अनवरत आनंदे वर्षती. बघा तिथं जय जय वो शुद्धे, तुम्ही शुद्ध आहात. आणि मग इथं 11व्या अध्यायाच्या शुद्धाला निर्मळ म्हणले. हो, म्हणून शुद्धाला विशुद्धही म्हणले. जय जय देव विशुद्ध विदुदेव त्यानद विरद शमद ममदन मद भेद दयाल नव. 11व्या अध्यायाच्या नमनात आणि विशुद्ध म्हणले त्याला. विशुद्ध, शुद्धापेक्षा विशुद्ध पद श्रेष्ठ आहे भाऊ. शुद्ध आणि अतिशुद्ध असं म्हणायचं. कोण्या शब्दाला उपसर्ग लागला की त्याचा आणखी महत्व वाढलं. सरपंच बरं काय, उपसरपंच. उपसरपंच खाल्लं पद आहे आणि सरपंच हे आता असं आलं की नाही. आता श्रेष्ठ, अतिश्रेष्ठ, श्रेष्ठात अतिश्रेष्ठ. मग अतिश्रेष्ठ श्रेष्ठापेक्षा उच्च. तसं विशुद्ध शुद्धापेक्षा उच्च अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला कोणी, आमच्या ज्ञानोबरायांनी. म्हणजे त्या शुद्ध स्वरूपाला कशाचाही मळ नाही, अजिबात कोणता मळ तिथं खपत नाही. असं जे भगवंताचं स्वरूप आहे ते निर्गुण निराकार ते शुद्ध आहे. आता दुसरं एक स्वरूप आहे त्याच्यावर निकृष्ट. कोणतं? गुण आहेत पण आकार नाही. कळलं का? सगुण निराकार, सगुण निराकार. गुण आहेत, रजोगुण आहे, तमोगुण आहे, सतोगुण आहे, पण त्याला आकार मात्र कोणता नाही आहे. त्याला ईश्वर म्हणत जाऊ. त्याला काय म्हणत जाऊ? ईश्वर. ईश्वर. ईश्वराला आकार आहे का माने का? आओ कुठं आकार आहे? या उपाधी ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति अर्जुन तिष्ठति. म्हणजे ईश्वर सर्वभूतामध्ये आहे असं म्हणले की नाही? आओ मग आहे दिसला का कोणाला? नाही दिसला, पण गुणानं दिसते की नाही? गुण 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 त्याचे रजोगुण तमोगुण सत्वगुण हे कार्यामुळे त्याचं ते कारण ओळखू येते की नाही? हा जे सात्विक भाव, हा सात्विक रजतमादिक सर्व, हा ते मम रूप संभव ओळखे. वा हा आता ओवी लागली बघ तू. बेस्ट. हा मग मालिका हुशार आहे हो. हा तुमच्या पोटाला हुशार काय काय लोक? हा हा नाही हुशार हुशार महाराज. गुणरूप संभव ओळखेल म्हणजे असे त्रिगुण आहेत. आणि हे मायेच्या सान्निध्यात आले. मायेच्या सान्निध्यात आलं तर माया तशी त्यावर काय कशी आकार नाही तिला. कुठं आकार आहे मायेला? दाखवा बरं तिला आकार कुठे दिसलं का? तो माया, माया नावाची आई बाई का दिसली? काय नाही नाही दिसली. माया नावाची बाई नाही दिसली बा. पण नाही का ती? चमत्कार होते ना. हा दिसत तर नाही, खेळ केल्याशिवाय. हा म्हणून म्हणले सगुण गुण माया आणि कोलाटीन खेळ. प्रपंचाचा रोविला वेळू आणि ब्रह्मा विष्णू महेश तिचे बाळू. बाळू म्हणजे लेकर अशी माया. आणि प्रपंचाचा वेळू म्हणजे खांब रावलाया कोणी? कोलाटणीनं. आणि ती कोलाटीन माया खेळ खेळायला आणि आपल्यासारखी खेळात नाचवायली बेदार करायली कोलाटीन. काय कोला तुडे हाणूस तर बेदारी हे आता ज्ञानबा किती कोला तुडे मोठा मोठा आयुष्यात गेल बघा. 2 ला 3 एकर गेली, 4 5 एकर आणखी एक वाडा ना झालं का? सरला कोलाट्याच्या खेळात गेलं इतक्यात कोला तुड्या हाणल्या. आणि एक दिवशी गेला निघून हल्ल्या उड्या. मायन कोण बेजार केला का नाही? बेजार केला. ती 5 एकर कमी पुढचे पोर तुझीला शेती सांगता येत नाही. आपण बघायलोच ना बापायनं कमी पोरायनं. पण पण कोला तुड्या खाऊन ते मेलं की आता नवनाथ किती कोला तुड्या खाली ते विचार करा महाराज. ती कोला आणि कोण बेजार करायली? मग बेजार तर करायली दिसायली का? दिसत. आकार नाही दिला तिला, आकार नाही तिच्या नवऱ्यालाही आकार नाही, तर दोघांना आकार नाही, ईश्वराला नाही आणि तिला आकार नाही. बिचारे दोघंही निराकार आहेत. पण दोघांचे गुण तर काय ह्याचे गुण तिच्यात आलेत ना. ह्याला नव्हते गुण काय हो? ह्याला नव्हते काय गुण, हिचे गुण त्याच्यात आले. हा बायकोचे गुण नवऱ्यात येतेच.
हा म्हणून तो म्हणले भाऊ होता भला पर्या रांडेने तुकाराम महाराज त्याला बोलून बोलले ना भाऊ होता भला आणि पर्या रांडेने नाते आपल्या व्यवहारात बी मानलो तुमच्या भावाभावात बोलणं नाही अजिबात नाही बोलत नाही बरे हो पण त्या बाहेर मग त्याला विचारलं कधी कधी म्हणा नाही तसं म्हणलं तेव्हा आमचा भाऊ फार चांगला शांत आहे लवकरच नाही लपडे होत नाही तरी आमचा धोरा काढत नाही काय मग एवढा तर भाऊ चांगला आहे तुम्ही का बोलत नाही तसं नाही म्हणले हे बुवा चांगला आहे हो की आईबाई करूया कोण करू म्हणजे आईबाई म्हणजे त्याची बायको ती करू देत नाही बघा काहीतरी खेळ केल्याशिवाय राहत नाही याला लावून देती मग माझ्या अंगावर येते ती नाही तर आमचा भाऊ तसा नाहीच महाराज पण ही खोडी करणार कोण आहे का तू म्हणते घ्यावा कोण की ही भाऊजाई कडू आहे म्हणजे जोपर्यंत ही भाऊजाईचा संबंध आहे आमच्या भावाला तोपर्यंत मला त्याचं थुत्तर बघा वाटत नाही ही भाऊजाई मेली का मग बघा तुम्ही चांगला वाटत पण ती काय मरत नाही बरोबर आहे तसा हा ईश्वर आहे बघा हा जोपर्यंत याचा संघ आहे तोपर्यंत खोड्या केल्याशिवाय राहत नाही ही त्याला लावून देते असं त्याचं स्वरूप आहे पण असं पण महाराज ते ईश्वर निर्गुण निराकार जे होतं ते सगुण सापडले सगुण बनलं निराकार आता दुसरं एक तिसरं रूप आहे देवाचं ते तर सर्वांना दिसते आणि आपल्या समोर उभा टाकलेल्या विटेवर सगुण साकार होऊन कमळे हात ठेवले नासागून दृष्टी ठेवले दोन्ही पाय जोडलेले आता कृष्ण म्हणा कृष्णाचं रूप म्हणत त्रिमंगे एवढा ठाण मानणे आम्हाय कल्पद्रुमातळी वेणू वाजवीत आहे गोविंद माय गोपाळ किंवा रामाचं रूप माहेश्वरी ठाण मानून पुढचा पाऊल डावा पुढे उजवा पाऊल मागे डाव्या हातात धनुष्याची मुठी धरलेली आहे आणि उजव्या हातात बाण धरलेला आहे असं महेश्वरी ठाण मानून दुष्टाला दमन करण्यासाठी आमचा राम उभा आहे असं त्याचं ते सगुण साकार रूप आहे त्या कृष्णाचं ते सगुण साकार त्रिभंगी देवडा ठाण तिरपट पाय टाकते त्याचा पाऊलच तसा आहे सरळ नाही उभा टाकलेला तीन ठिकाणी वाकलाही नाही भाऊ कोण कृष्ण असा ते तिरपट पाय करून असा वाकडा आहे बघा तुम्ही अशी बासरी वाजवलेला तीन ठिकाणी वाकडा आहे ते तीन ठिकाणी वाकडेपणा कुबजेचा घेतलाय त्याला ते स्वतःचा नाही महाराज तिला नीट केलं म्हणला कुबजेला तीन ठिकाणी वाकडी भेटली होती ती आणि तिला नीट केल्यामुळं तिचा प्रारब्धाचा भोग याला घ्यावा लागला मग यानं हे कुबडा उभा तीन ठिकाणी वाकडा उभा राहतो हो ती कुबज्या होती ना जनाबाई म्हणाली पहिली मग असा आता हे आपला त्याच रूप आहे विठ्ठलाचं पांडुरंगा ते कृष्ण म्हणजेच पांडुरंग आमच्या पुंडलिकरायाने उभं केलं त्याला म्हणला म्हणून तर नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले फक्त पुंडलिक केले आणि उभे केले तो हा विठोबा निधान याचे ब्रह्मादिकासी पाऊले समान आणि विटेवरी शोभती असा पांडव परमात्मा त्याने आणि ते तिरपट होता तीन ठिकाणी वाकला पण पुंडलिकरायाच्या भावासाठी ते उभाटा कसं उभाटा सरळ सरळ उभाटा पाय दोन्ही जोड दोन्ही हात कमरेवर ठेव दुसरी दृष्टी नासाग्र कर आणि अशा प्रकारा म्हणून सगुण सकाळ सगुण काय सगुण मेघक्षाम लावण्य सुंदर आणि नामया दातार केशवराज अशा प्रकारचा पांडुरंग परमात्मा विषयावर उभा आहे सगुण साकार आणि म्हणून तर आमच्या वारकरी संप्रदायाला जास्तीत जास्त सगुणाचा स्वीकार घनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेणे माझ्या मना अनंत तुझे पाहता तुझे मुख पांडुरंगा अशा प्रकारे म्हणले म्हणून भगवान परमात्मा सगुण साकारही आहे सगुण साकारही आम्हाला वारकऱ्यांना मान्य सगुण निराकारही मान्य आणि निर्गुण निराकारही मान्य अशा तिन्ही रूपातून परमात्मा असल्यामुळं बरवा 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 रे देवा तू बरवा आहे त्याही रूपात बरवा आहे याही रूपात बरवा आहे आणि त्याही रूपात आता तुम्ही म्हणता निर्गुण निराकार स्वरूपात शुद्धतेत बरवा ठीक आहे ते मुक्त आहे सगुण साकार रूपात काय बरवा सगुण साकार रूपात बरवा आहे लक्षात ठेवा आणि म्हणून त्या सृष्टीला शोभा आली ते जर नसता या सृष्टीत तुम्ही बघा झाड हे दिसणारं झाड आहे ते मायेचं स्वरूप आहे दिसणारं झाड काय मायेचं स्वरूप
पण झाड तोडल्यावर आणि त्यातली चेतना गेल्यावर मग ते सुरकुट्या होते, मग शोभ होते का? मग कोणामुळे शोभा आहे का मायेला? चैतन्यामुळे होते, ते ईश्वरामुळे शोभा आहे ना. ते बघा विशिष्ट आहे म्हणून जमले, आणि ते विशिष्ट नाही ते ही जडला जड आहे. म्हणून या सृष्टीला जी शोभा आली आहे कोणामुळे आली आहे? सगुण निराकारामुळे आलेली, लक्षात ठेवा. आणि हे तर स्पष्टतेनं आपल्या भक्ताच्या संग राहते. कोणता? सगुण साकाराचा. म्हणून त्याही रूपातून बरवा, याही रूपातून बरवा, आणि मुक्त झाल्याच्या नंतर शुद्ध स्वरूपातूनही बरवा, असा हा बरवा. आता हे लाक्षणिक अर्थ येईल. आणि दुसरा लाक्षणिक अर्थ आहे देव. एक लक्षात ठेवा, स्वरूपानं भरवा, समतेनं भरवा, आणि दातृत्वानं भरवा. लक्षात आलं काय? स्वरूपामध्ये न्यून्याधिक प्रकार त्याच्या कधीही होत नाही. न्यून्याधिक, बरोबर आहे ना. आता तुमचं शरीर आहे, तुमचं शरीर मोठं आहे आणि मुंगीचं शरीर लहान आहे. मग तिच्याही स्वरूपात तेवढाच आहे आणि तुमच्याही स्वरूपात तेवढाच आहे. शरीर मोठं तुमचं छोटं असेल त्याचा संबंध नाही, पण स्वरूपदृष्ट्या मुंगीच्यातलं चैतन्य तुमच्यातलं चैतन्य लहान मोठं आहे का? होय, चैतन्याच्या बाबतीत लहान मोठं म्हणता येतं का? असं नाही म्हणता येत मला. मुंगी ब्रह्मा करुणी, हो मशक मेरू धरुणी, हो. हे रूप जाणवणी ओळख येतो. हो, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत मी सारखाच ओतप्रोत भरलेला आहे, आणि ते तू ओळख अर्जुना. आणि ते खरं स्वरूप ओळखाय पाहिजे नाही भाऊ आपण. म्हणजे असा स्वरूपदृष्ट्या सम आहे, बरं काय? स्वरूपानं कसं आहे? म्हणून समोहम सर्वभूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम, अशी भगवद्गीता ओरडून सांगायली आहे. बरं काय? समोहम सर्वभूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम, म्हणजे सर्व परमेश्वर सर्व भूतमात्रामध्ये सम आहे. हो, मला वाटते दुसरे तुकोबारायांचं प्रमाण आहे ना, सम असं गाच्यात प्रमाण आहे. विठेवरी ज्यांची पाऊले समा, नाही नाही नाही, समपाय करत ते तर आहे हो, पायात सम येते, पण तसं नाही. समोहम सर्वभूतेषु याला लागणारं प्रमाण गाच्यात आहे. समखून ज्याचे पाय, हा, समखून ज्याचे पाय, पायाबद्दल वर्णनच नाही. हा हा हा, सर्वाभूती सम, सर्व जसं साधूचं वर्णन नाही का, हे लोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रमणे निकल आहे संताचं वर्णन आहे. तसा हा परमात्मा सम आहे. समदृष्टी लागू, ते नाही तुम्हाला नाही सापडणार, सापडत आहे पण तुमच्या डोक्यात येणार आहे का? म्हणजे समोहम सर्वभूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम, याच्यावर गात्यातलं वाक्य हे म्हणाले. हा, देव कसा आहे? सम आहे, असं वर्णन गात्यात तुकाराम महाराजांनी केलेलं. आता हे समत्वानं, बरं काय? मग समत्वानं म्हणजे स्वरूपानं सम आहे, दातृत्वात सम आहे, दान देण्यामध्ये सम आहे. म्हणून वर्णन आहे ना की विटेवरी ज्याची पावले समान तोच एक दान सूर दाता, दान सूर दाता तोच आहे जगामध्ये. मग त्यानं दान दिलेले, मग काय दिलं? जेणे हा जीव दिला तयाचे करीन चिंतन, हा पुन्हा जगजीवन नारायण गायन गुण. मग आपल्याला जीवन कोणी दिलं? म्हणून तर आहे ना, बरं काय एक वर्णन आहे की जिने दिले त्याशी द्यावा पिंडदान, आणि उत्तीर्ण चरण धरून. आपल्याला जिन कोणी दिले? पांडुरंगाला. शरीर दिले माय बापानं, दिले बी म्हणता येत नाही पण त्याच्यापासून झालं. शरीर कोणापासून झालं? आई वडिलापासून झालं ना. त्यांच्या रेतापासून रक्तापासून हे मोठं झालं, त्यांच्या मळ्यापासून हे मोठं झालं. झालं का? दिलं. आणि दिलंय म्हणावं तर मग वांजाला का पोर होत नाही? वांज माय बाबाला लेकर का होत नाहीत? मग त्यानं जन्म द्याव क्या काय गाबड्याला? मग का डॉक्टर बोंबलत जाते कोणा देवाचे नव्हतं त्याला करते पुन्हा. त्यांच्या हातात काय गाबडं निर्माण? आपल्या हातात काय म्हणायचं? गाबडं निर्माण करणं, गाबडी निर्माण करणं काय आपल्या हातात आहे? करविता तोच आहे. पण इतकंच आहे, जर झाला असं एखादं गाबडं गाबडी तर ते शरीर या शरीरापासून झालं, म्हणजे या शरीरापासून ते शरीर झालं, इतकंच. पण म्हटलं जीवन कोणी दिलं? जग जीवन नारायण, जेणे हा जीव दिला त्यानं रान दिलाय त्या परमात्म्याने, तेने, बरं काय? आणि असा
म्हणजे सर्व दृष्टीनं जर विचार केला तर दातृत्वामध्ये भगवान परमात्मा कसा आहे? समय, सर्वांना सारखं देतो, न्यून्याधिक देत नाही. मग न्यून्याधिक देत नाही असं म्हणल्यावर पुन्हा आणखी त्याच्यावर आपण असा आरोप करू शकता तुम्ही का हो? हे ठिके साहेबाला नोकरी दिली, श्रीमंत ठिके साहेब, आणि आमरत्नाला लावून सांगावं लागतो. हे फरक काही नाही हो. बघा ठिके साहेब, तुम्ही जीप मध्ये बसून येईल आणि हे शेतात आवता हाणते, मग तुम्ही श्रीमंत आहे ते गरीब आहे, मग अशी समता कुठं लावावी आता इथं? तसंही नाही भाऊ. मग निर्गुण्याचा दोष आलाच की त्याच्यावर, विषमत्वाचा दोष आला, हा असा दोष येईल की नाही? पण इथं तसं नाही लावायचं, प्रारब्ध लावावं लागेल. इथं काय लावावं लागेल? प्रारब्ध लावावं लागेल. ईश्वर देते पण त्याच्या नशिबात जसं असेल तसं, बरोबर आहे की नाही? नशिबानुसार तुम्हाला देव वाटते समय, समय हो, पण तुमचं दैव खोल जास्त, त्याला काय करील परमात्मा तरी? दैव खोल पडल्यावर येणारा सारखा आहे परमात्मा, पण दैव खोल पडलं त्याला विलाज नाही. आता हे एवढा पाऊस पडायला देव हे त्रास द्यायला की नाही आपल्याला? द्यायला. ह्याला प्रारब्ध आपलं काढीत नाही तुम्ही नाही का? ईश्वराची सृष्टी सगळ्याला समय, पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धावरून त्याला विषम वाटते, दुःख वाटते. नाहीतर असं जर तुम्ही तसं जर म्हणलं तर निर्गुण्याचा दोष देवावर येईल. काय देव खोलीत एकाला दुःख देतो, एकाला सर्वभूतांच्या ठाई द्वेषाती नेणीची काही आपपरू नाही चैतन्य जैसा. आपपरू नाही चैतन्य, चैतन्याला आपपर नाही, गरजच नाही. पण आता हे झालं हो, हे झालं, मग हे एक वाट काय? मग प्रारब्ध लावावं लागतं. कुंभाराच्या दोन पोरी, किती एका कुंभाराच्या दोन पोरी बाहेर गावाला लग्न केले, लग्न झाले, एक कुंभाराच्या घरी गेली आणि एक कुंभार शेतकऱ्याच्या घरी गेली. म्हणजे एकीच्या घरी शेती होती, कुंभारकी करण्याचा धंदा तिचा नव्हता. शेतावरच उरली होती, साधं शेत करायचं, करायचं, नवऱ्याला उठायचं, बायकोनं खुरपायचं, आणि त्यांच्या घरी शेती दापाची भरपूर असल्यामुळं त्याला कुंभारकीचा धंदा करायची गरज नव्हती. पण एकीला कुंभारकीचा धंदा केल्याशिवाय भागत. अशा दोन पोरी दोन्ही घरी दिल्या नाही, बरोबर आहे? हा दोन पोरी दोन्ही घरी दिल्या आणि पंचमीला बापाच्या घरी दोघी जणी आल्या सणाच्या निमित्तानं. आल्यावर काय सांगा, तिनं पेरून टाकलं होतं एकीनं, धान उगवलं तिथं, असं धान चांगलं उगवलंय, पण ते उन्हा वाचून सुकायले. म्हणली पंचमी आली का, आता पाऊस तर नाही, म्हणली सुकायले, पाऊस पाहिजे होता. बापाच्या घरी ते आता फसवं नाही, म्हणजे जाऊ त्यावर म्हणजे. आणि तिथं म्हणून लागली माय आवाज दिसायला, हे पडलं तर बरं होईल, हे फिरून टाकले बघ, काय आणि ती म्हणजे माय म्हणू नको आवडावून आली, आता जाऊन भिजून आवा कालच लावला आहे आणि जर पडलं का मेला सगळे म्हणे गाडगे मातीत झाले आणि मग पैसे गेले. काय मग आता ही इतकी गाडगे कष्टानं केलेली, त्याला आकार आणलेला, बेजार महिनावरा झाला, मिरची कुडावून बेजार, पाणी आणून बेजार, आम्ही दोघं बेजार होऊन ते गाडगे तयार केले. आणि आता लावले की इकडं मी आले आणि हे मेला जर पडला तर माझ्या गाडग्याचा सत्यानाश झाला. 8-7 दिवस माझा आवाज भिजून तापूस तर हे ना येऊ नये चिचे लावले भांडणं काय काय राहिले पाऊस पडलं का मला पाऊस पड. अगं काय सांगा म्हणजे 10 एकर नुसतं सुकायले बाई, नाही जर 2 रोज पडलं तर वाट लागली मग. आता सांगा ते पाऊस एक पडल्यामुळं हिला दुःख व्हायले, एकीला सुख व्हायले. का व्हायले असं? ईश्वर सृष्टीत, ईश्वर सृष्टीत कोणा कमी जास्तपणा करीत महाराज देण्यामध्ये तो सारखा आहे, पण जसं ज्याचं प्रारब्ध आहे त्याच्याकडून जे दयाचे कर्मसूत्र मांडवणी ठेवले स्वतंत्र दया त्याची गती ते पात्र खुशी आहे अशा प्रकारे. आणि दातृत्वामध्ये सम परमात्मा. आता बरवा 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 रे देवा तू, याचा विचार करू आपण. आणि पुढच्या चरणामध्ये उद्या केला पाहता वदन संतुष्ट वचन आले ऐकता गुण रे देवा तू,
म्हणजे आधी पहिल्या चरणाचा विचार करू दुसऱ्या चरणामध्ये जाऊ. जीवाहुनी आवडशी जीवा रे देवा तो हो. जीवाहुनी आवडशी जीवा रे आणि हे सिद्धही आहे. त्यांना आवडते भक्तांना पण आपल्याला आवडतंय पण कळत नाही. आपल्याला आवडतंय पण कळत नाही. त्याचा विचार आपण उद्या करू. टाइम झाला.